नमो भगवते श्रीरमणाय। 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 नमो भगवते आज शनिवार आणि रमणांचं स्मरण करण्याचा दिवस असं बरोबरच आलेलं आहे. सुदैव ते काय योगायोग आहे, आपल्याला ते स्मरण करायला मिळावं अशी त्यांची इच्छा दिसते. क्वचित इथं आलंय. स्वामींचंही स्मरण करण्याचा काळ आहे. दोन अशा महापुरुषांशी संबंधित आहे. एकाचं वागणं बोलणं काय कळणार नाही. त्यांची तर भाषाही कळत नव्हती. तिकडे दुसऱ्या बाजूला ते बोलतच नाही मला जास्त काय. सगळं अवघड. हे जर बोलले तर काय हिंदीत बोलतील, उर्दूत बोलतील, काय बोलतील काय सांगता येत नाही. आपण आज रमणांचे थोडं स्मरण करू. असं रमणांनी त्या अर्थाने त्यांची प्रस्थानत्रयी जो उल्लेख केला मागशी, तसं तेवढा एक 3 ग्रंथ म्हणायचे आता. त्यातलं सार जर विचारात घेतलं तर त्याला ग्रंथ म्हटलं. आपल्याला त्याची अगदी सुरुवातीचं जी छोटीशी गोष्ट आहे ती त्यावेळेला फार पूर्वी एका चतुर्मासाच्या निमित्ताने आपण रमणांचं चिंतन घेतलं होतं तेव्हा ती सांगितलेली आहेच. तेव्हा ते सगळे एकत्र 3 भाग झाल्यानंतर म्हणजे उपदेश सार त्यातलं आपण इथे घेतलं होतं, रमणगीता वगैरे. तर त्यातले उपदेश सार घेतलं होतं तेव्हा ते सगळे एकत्र झाल्यावर ज्यांची जे त्याच्यात खोल उतरलेली त्या अर्थामध्ये आणि ज्यांना ह्या सगळ्या वाङ्मयाची किंवा त्यांच्या
जी त्यांच्या ठिकाणी जी ध्यानाने की सर्वस्व समर्पणाने जी शक्ती पर्सॉनिफाईड, गॉड पर्सॉनिफाईड, तसं ते जशी त्यांची शक्ती होती त्याची त्यांना जी कल्पना होती आणि शब्दात जे काय सामर्थ्य आहे त्याची जी कल्पना होती, त्यांना हा प्रश्न विचारला होता की हे 3 ग्रंथ म्हणजे तशा अर्थाने लघुग्रंथ आहेत. ती श्लोक ना श्लोक हे त्या अर्थाने फार मोठं ग्रंथ म्हणून पूर्वी ज्याला मान्यता आहे अशा अर्थाचं काही नाही आहे. तरीसुद्धा ते म्हणले मला असं वाटतं की याला प्रस्थानत्रयी म्हणावं. रमणाची आपली प्रस्थानत्रयी आहे असं याला म्हणावं, असं तुम्हाला वाटतंय का? म्हणले मग म्हणा म्हणले काय. कारण ते त्यांना वाटते म्हणून त्यांनी म्हटलं, पण त्यांनी अत्यंत उचित म्हटलं आहे. कारण त्यात जे आहे तेच सगळं प्रस्थानतरीतून आपल्याकडे जे म्हणजे ज्या अर्थाने प्रस्थानतरी प्रसिद्ध आहे, वेदांत काय, ब्रह्मसूत्र आणि गीता, तसंच आहे खरोखर. तर आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. त्यावेळेला आज शांत चित्ताने पहिल्यांदापासून त्यांना जे अभिप्रेत आहे ते थोडं करायचा प्रयत्न केला आहे. वेळेचं आपल्याला मर्यादा आहेत अशी कल्पना आहे. पण रमणाने अनेकदा हे सांगितलेलं आहे की ध्यान हे श्रेष्ठ असलं की त्याच्या खालोखाल जप आहे एवढं लक्षात ठेवा. त्यामुळं त्या अर्थाने जो जप आधी झाला त्याला महत्त्व आहे. जपाचंच परिवर्तन कधीतरी ध्यानामध्ये होतं, ते परिवर्तन होतं, आपण काही त्या अर्थाने करत नाही. त्याला ध्यानाची एक बैठक आहे किंवा चित्ताची अनुकूलता आहे. सडे ध्यान कासे लाविले, ज्ञानेश्वर महाराज बरोबर सगळे संतांच्या म्हणण्यात काही फरक नाही. म्हणून जरा म्हणते गुरुपदाची आरती घेतली की गाभ्याला त्यांचं म्हणणं तेच असतं, आमची वृत्ती, आमची ठेवण, ह्या गोष्टी फरक असतो खूप. त्यामुळे आम्ही त्यांना ब्रँड करायला जातो, म्हणजे अमुक आहे तमुक आहे, किंवा कुठे समाधान झालं, कुठे झालं नाही, कुठे हे झालं ते झालं, असे आपल्याशी बाजूनी सगळं चालतं. तर त्या अर्थाने शक्य असलं तर म्हणून आपण सर्वात शेवटी रमणांचं 1 मिनिट एवढ्यावर आलो. 1 मिनिट नाही, खरोखरच तसं आहे. मनाला जे पकडणं अवघड आहे आणि ज्याच्यावर सगळा हे कारभार चालला आहे त्याला पकडायला 1 मिनिटसुद्धा भास होतं. आणि त्याच्यात काहीही न करणं आणि श्वासावर लक्ष ठेवणं हा एक सारांश म्हणून आपण त्यावेळेचा लक्षात ठेवला तर बरं होईल. आपण ज्या सत्पुरुषाचं आज हे स्मरण करतो आहोत तर त्यांची काय होतं, काहीतरी प्रसंगातून त्यांचं काही कळतं. रमणाने त्या अर्थाने म्हटलं तसं तसे काही ग्रंथ लिहिलेले आहेत, पण आजही म्हणजे ओशन ऑफ ग्रेस, म्हणजे आज त्यांच्याबद्दल जे लिहिलं गेलेलं आहे, जे स्वानुभवाचं आहे आणि प्रत्येकाचं आहे, तर त्याचे आज साधारण एक 500 पृष्ठ विचारात घेतली तर 8 खंड आजही त्याचे आहेत की ज्याच्यामध्ये त्यांच्याविषयी खूप फॉरेनर्स होते, तिथली होती मंडळी, इथली आहेत, तेलुगू तमिळ ही तर त्यांचं आहेच आहे, महाराष्ट्रातले आपल्याकडे आपल्याला डॉक्टर आठवले वगैरे माहिती आहेत ही मंडळी. तर ही सगळी नित्यनेमाने जाणारी आजही ही त्यात आहेत, त्याचा लाभ घेत आहेत. ते एवढं म्हणजे अगदी सहज म्हटलं तरी 5,000 ते 6,000 पृष्ठांचं ते त्यांच्यावरचं लिहिलेलं आहे, ज्यात त्यांचं कुठेतरी कोट केलेलं आहे. त्यांनी 1-2 वाक्य, 2 संवाद म्हणा, एखादा कुठेतरी एखादं वाक्य किंवा 5 ओळीचं काही म्हणणं एवढ्यातच आहे. म्हणजे हे जे ज्यांनी टिपलेलं आहे तर तसं डे बाय डे यांचं आहे, खूप आहे तसे. देवराज मधलियार आहेत, खूप मंडळी होती आणि अत्यंत विद्वान वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ, तर अशी मंडळी खूप होती. आणि अत्यंत साधे बालकासारखी मंडळीसुद्धा होती, बालभावातली मंडळीसुद्धा त्यांच्याकडे होती आणि त्यांना ते तेवढ्याच प्रेमाने वागवत असत. तर त्यांनी जे काही त्यांचा अनुभव म्हणून टिपून ठेवलेला आहे ते काय असतं, त्यांनी लिहिलं आहे की सत्पुरुषाच्या देहात काय त्या आत असतं, बाहेर तुम्हाला काही त्याचं दिसत नाही. बाहेर जे बाह्यरूप असतं ते त्या व्यवहारानुसार त्याला जे योग्य वाटेल ते तो करतो, तर त्याच्यावर जाऊ नये. तर खरं काय ते आत आहे, आणि आत आहे ते आपल्याला कळत नाही. आपल्या आत काहीतरी असेल ना तर तेवढं कळतं, तर जेवढं आत आहे तेवढं कळेल, आपल्यातलं आतलं जेवढं वाढत जाईल तेवढं ते कळत जाईल, असं त्यांचाच सिद्धांत आहे. अगदी साध्या साध्या गोष्टीतून तो कळू शकतो, आपल्याला त्याची थोडासा अंदाज येऊ शकेल. राजब म्हणून एक ग्रहस्थ होते, त्या काळात
ते प्लेटचे कॅमेरे आले होते. अर्थात रमणांच्याकडे याच्यातलं काही त्या अर्थाने ते कुठे आश्रम सोडून गेले ते. आदिस्कंद आश्रम म्हणा, विरूपाक्ष गुहा म्हणा, किंवा खाली आश्रमात म्हणा, ते सोडून ते काही जायची गरजच नाही म्हणायची. तिथे आपलंच सगळं स्वतःजवळ आहे, तिथे आणखीन कुठे जाणं हा विषय काही त्यांच्या दृष्टीने कधी आलाच नाही. तिथे आले, तिथे राहिले, तिथेच शेवटच्या क्षणापर्यंत राहिले. तर तोच आजचा दिवस शेवटचा आहे. ह्यांनी हे बरोबर आणलं, त्यांच्याबरोबर समोर बसून एक काही पद म्हटलं. पद म्हटल्यानंतर एक फोटो घेण्याची इच्छा आहे म्हणाले. घ्या म्हणाले. काय ते तसं ते उदासीन असत. फोटोत येण्यासाठी माणसं धडपड करतो. मी उद्यम म्हणजे तुलना केल्याशिवाय कळणार नाही. मी ते सरकून सरकून कळणं, पण त्यात आपण येतोय की नाही आपण बघतो. तर ते म्हणाले घ्या, म्हणजे घ्या नाही, घ्या नाही, घ्याही नाही, घेऊ नकाही नाही, दोन्ही सारखीच आहेत. जे काही गीतेमध्ये आपण वाचतो ते, म्हणून ते डिव्हाइन पर्सॉनिफाईड आहे ते सगळं अक्षरशः. तिथल्या कुठल्याही प्रसंगात ते तसंच आढळतं. फक्त आपल्याला ते प्रसंग तसे कळत नाही. आपली दृष्टी खूप लहान पडते, खूप देहबुद्धीची पडते. त्यामुळं आपण त्याला वेगवेगळी नावं ठेवतो. त्याच्यावरही त्यांनी कॉमेंट केलेली. तर त्यांनी फोटो घेऊ का म्हटल्यावर ती प्लेट होती त्यांच्याकडे. इज इट प्लेट कॅमेरा? हा प्लेट कॅमेरा आहे का असं विचारलं. त्यांना जरा थोडेसे धक्का बसला की अरे, मी ह्या तंत्रज्ञानातला माणूस, ह्यानं प्लेट कॅमेरा माहिती आहे. तर ते म्हणाले हो खरं प्लेट कॅमेरा, ठीक आहे घ्या. मग त्यांनी त्यांच्या पद्धतीनं फोटो घेतला. आणि रमणाने एकच शब्द विचारला की हे एक घेतलं पुरेल ना तुम्हाला? म्हणजे आता आणल्याचं आता हे काय विचारलं म्हणे, एक घेतलं पुरेल ना? पुरेल. काय हरकत नाही साहेब, बस साहेब म्हणले, आपण एवढी कृपा केली, होकार दिला, तर मला आनंद वाटला. सगळं झालं नेहमीप्रमाणे, नमस्कार, बसून निघून गेले. घरी गेले. सगळं त्या काळात ते आपल्याला माहितीच आहे की या गोष्टी केमिकल निगेटिव्ह तयार करणं वगैरे अशा पद्धतीचे कॅमेऱ्याचं स्वरूप होतं. तर त्यांनी ते केमिकल आणि ते डेव्हलप करायला गेल्यानंतर त्याच्यात काहीच नव्हतं. रमणांचा फोटो नव्हता. जो मनुष्य स्वतः एवढा त्यातला वाकबगार होता, तंत्रज्ञ होता, त्याला त्यांनी हे विचारलं आणि परत हेही विचारलं की एक पुरेना म्हणून. तो जेव्हा उमटलेला दिसला नाही आणि तिथे काहीही नाही आहे तेव्हा लक्षात आलं. तेव्हा ते तसं का म्हणाले हे लक्षात आलं. सत्पुरुषांचे शब्द अनेकदा नंतर खरे ठरतात आणि नंतर कळतात आणि त्याचे अर्थ नंतर कळतात. हे आपण कोणत्या महापुरुषाचा विचार करतो आहोत हे याची थोडी झलक असावी म्हणून या 1-2-3 गोष्टी आपण स्मरण करू. आणि ज्यांना खरं कळलं होतं त्यांच्या बाजूने पण स्मरण करू. म्हणलं तर त्यांचं म्हणणं वरवर सोपं वाटतं. एकाने त्यांना विचारलं, तुम्ही एवढं सांगता, आम्हाला ते कळतं, पटतं, साधारणपणे सामान्य तक्रारी आहेत, म्हणजे जगभरच्याच आहेत ते यातल्या विषयातल्या लोकांच्या, आम्ही पाळीत नाही आणि त्यातलं काही करीत नाही प्रत्यक्षात. तर हे सगळं खरं आहे, तरीसुद्धा आपली कृपा आमच्यावर तिथं हवंच असतं. माणसाला सांगितलेलं करायचं हवंच असतं असं नाही, करीतही नाही, पण त्यांनी मान्य केलं. तर असं आहे आमची स्थिती, ही आम्ही सांगितली. आम्ही काही करीत नाही, पाळीत नाही, काही करीत नाही. तर हे आम्ही म्हणतोय कृपा करा, तर तरीसुद्धा तुम्ही कृपा कराल ना, म्हणजे ते आहेच ना. whether I would do or don't do anything. तुमचं काय काम आहे ते तुम्ही बघा. मी कृपा करीन की नाही हे विचारूच नका. whether I would do or I won't do anything, you have simply to surrender and keep quiet. तुम्ही मी कृपा करीन की नाही याचा विचार करण्यापेक्षा तुम्ही स्वतः ज्या शरणागतीला यायला पाहिजे त्याला या आणि शांत राहा. कारण शरणागतीला आला मनुष्य
की नेहमी ती अडचण असते. तो म्हणतो मी शरण आहे, अमकाय तमकाय, ते असतं सगळीकडे. तर त्याप्रमाणे प्रत्यक्षात नंतर ते बदलतं गणित. तर ते म्हणणे नुसत्या शरणागतीनं हे कसं होणार, आम्हाला ती येणं अवघडच आहे, पण तरीसुद्धा आली, आम्ही शरणागत झालो. तर शरणागत झाल्यानंतर तुम्ही ते म्हणाले, तुम्ही शरणागत झाला असं म्हणता किंवा व्हाल असं म्हणता, पण तुम्ही खरे पूर्ण शरणागत तेव्हा असाल की गुरुने हे केलं आणि हे केलं नाही असं तो म्हणायला तुम्हाला जागाच होणार नाही. तुमच्या मनातच येणार नाही की त्यांनी हे केलं किंवा केलं नाही. कशाही बाबतीत तुम्हाला म्हणायला जागा उरणार नाही. आता हे म्हटलं तर वाक्य अगदी सोपं आहे, पण म्हटलं तर त्याच्यात बरोबर आहे तो अर्थ आहे. कारण शरणागत आहे तर तिथे काहीच नाही आहे त्याचं स्वतःचं. मग आता तो त्यांनी काय केलं आणि काय केलं नाही याच्याशी काय हा काय प्रश्न उद्भवतो का? हे अगदी सजेस्टिव्ह आहे, जे सूचक आहे की त्यांनी काय केलं आणि काय नाही. हा प्रश्न जर उद्भवतो आहे तर मी अजून शरणागत नाहीच आहे, मी आहेच, मीच ठरवतो आहे केलं आहे किंवा नाही केलं आहे, काय जे असेल ते मी ठरवतो आहे, म्हणजे मी अजून शरणागत नाही असं ओळखायला हरकत नाही. त्यांनी काय केलं आणि काय नाही ह्याच्याशी काही संबंधच उरत नाही, मी शरणागत आहे ना. म्हणून म्हणजे तुम्ही फक्त तेवढंच काम करा, बाकी काही नाही केलं तरी चालेल. एक यांच्या असंच साधकांच्या बाजूने नेहमी एक प्रश्न असतो, त्यांनी विचारलं की आम्ही कधीतरी आनंदात असतो, शांतीत असतो आणि कधीतरी नसतो, बरेच वेळेला नसतोच. म्हणजे तर ह्यात आम्ही नेमके चुकतो कुठे? आम्ही शांततेही असतो आणि बरेच वेळा अशांतही असतो, क्षुब्धही असतो. तर असं होतं त्यावेळेला आम्ही नक्की कुठे चुकतो? तेव्हा रमण म्हणाले, ते नेहमी म्हणजे खरं सांगतो वगैरे काय म्हणतच नसत, जे खरंच असे ते सांगत असत. त्यामुळं त्यांना प्लीज करण्यासाठी वगैरे काय बोलत नसत, सरळ खरं काय ते सांगत. You people are glad and grateful to God when things you regard as good come to you. तुम्ही जरी आनंद वगैरे वाटतो, कधीतरी तुम्ही आनंदात असता, तेव्हा तुम्हाला ज्या गोष्टी हव्या असतात त्या मिळालेल्या असतात, त्याचा आनंद आहे तो. आणि तितकंच इक्वली तर उलट काही वेळेला मग काय होतं, हे असू दे म्हणजे असं असलं तरी चालेल, बट यू शुड बी इक्वली ग्रेटफुल व्हेन यू रिगार्ड ॲज बॅड दॅट कम्स टू यू. जे तुम्हाला नको आहे ते तुमच्या वाट्याला आल्यानंतरही तुम्ही तितकेच कृतज्ञ असलं पाहिजे. आणि हे नसतं तिथे तुम्ही चुकता. थोडक्यात सांगितलेलं आहे. त्यामुळे थोड्यात पाहणं अशक्य आहे, कारण त्यांचंच म्हणणं असल्यामुळे फार कमेंटरीची काही गरज त्यांनी केलेलीच नाही. आपल्याला काही शंका आली तरच. तेव्हा तुम्हाला जे हवं असतं ते तुम्हाला मिळतं म्हणून तुमची श्रद्धा असते, तुम्ही आनंदात असता. तुम्हाला त्यावेळेला तुम्ही यू आर ग्रेटफुल, बट यू शुड बी ग्रेटफुल, इक्वली ग्रेटफुल. अगदी म्हटलेलं आहे, तितकेच कृतज्ञ असलं पाहिजे की जेव्हा तुम्हाला नको असतं ते तुम्हाला मिळत असतं. कारण देणारा जर एकच असेल तर तुम्ही फक्त कृतज्ञ झालं पाहिजे. यू शुड बी ग्रेटफुल. तेव्हा कारण जो हे देतो त्याला ते देता येत नाही का? त्याला दोन्ही देता येतात. आता आपली दृष्टी फक्त सुखाची असते, त्यांची कल्याणाची असते. हा जो फरक आहे तो त्यावरनं ओळखा. आणि ती कल्याणाची असते. म्हणजे आता याच संदर्भात म्हणून त्यातला आणखीन एक मुद्दा सांगतो. त्यांचे एक वासुदेवन नावाचे भक्त होते. तर त्यांना एकदा विचारलं, ते खूप म्हणजे त्यांचे ते दोघंही त्यांचे डिव्होटी. तर त्यांना एकदा ह्या जवळची माणसं विचारायची येणाऱ्या जाणाऱ्या काय त्यांच्याकडून कळणं किंवा त्यावेळेला आपण तिथं हजर असणं ही गोष्ट दुर्मिळच असायची. कोण कधी येईल आणि त्याच्यात एखादा शब्द ते त्याच्याशी काय बोलतील, एखादं वाक्य बोलतील किंवा तो काय शंका प्रश्न एखादा विचारेल आणि त्याला ते काय उत्तर देतील, त्यावेळेला आपण हजर असूच असं नाही. म्हणून बाहेर कोणी आलं तर त्यांना विचारायचं की तुमचं काय संभाषण झालं किंवा काय झालं याच्याविषयी. तर अशातून सुद्धा काही संभाषणं ऑथेंटिक पण आहेत, ती आहेत. पण एकानं एक शंका होती की तुम्ही एवढ्या श्रद्धेने येतात तर
तुमच्यावर त्यांची कृपा आहे, तुमची त्यांच्यावर श्रद्धा आहे, हे सगळं आम्हाला लक्षात येतं. तर त्यांच्या कृपेचा म्हणजे असा काही एखादा अनुभव, एखादा प्रसंग आपण सांगू शकाल का? ही सामान्य स्वरूपाची चौकशी असते, एन्क्वायरी आहे. चांगली आहे एन्क्वायरी, वाईट नाही. पण ज्याची खरी श्रद्धा होती आणि ज्याच्यावर खरी कृपा होती, त्याचं म्हणणं असं होतं की महर्षी किंवा रमण इज ए पर्सॉनिफिकेशन ऑफ ग्रेस. ते साक्षात कृपाच आहेत. त्यामुळं वेगळा प्रसंग किंवा वेगळी घटना असं सांगताच येण्यासारखं नाही. सततच प्रकाश पडलेला आहे. तर तुम्ही प्रकाशाचा क्षण सांगू शकाल का? साध्या भाषेत उगवलेलं आहे, सतत प्रकाश पडलेला आहे, तर तुम्ही काय सांगणार याच्यातलं की या क्षणी माझ्यावर 11 वाजता प्रकाश पडला, असं काही होत नाही. उगवलेलं आहे, अखंड प्रकाश पडतो आहे, तर ते इज पर्सॉनिफाईड. त्यामुळे काय नाहीच, अखंड कृपाच आहे. त्यामुळे मला वेगळा वेळ प्रसंग असं काही सांगता येण्यासारखं नाही, सदैवच कृपा आहे. त्यांना म्हणजे आपल्याला ते कळत नाही. खरं सांगायचं तर आपल्याला आजचं जीवन कळत नाही, तर तिथलं काय कळेल. मग ज्या महापुरुषाकडे जातो त्याच्या निदान एखादं म्हणणं, एखादं हे तेही पाहू. तर एक पट्टमाल म्हणून ज्या बाई होत्या, ज्या 80च्या पुढे, आता त्या वय आहे त्यांचं 80च्या घरात आहेत. त्यांचे वडील रमणांचे मोठे भक्त होते. यांच्या जन्मानंतर 3 महिन्याचं बाळ, जसं बाळाला पायावर घालायला आणतात अशा पद्धतीनं त्यांनी श्रद्धेने रमणांच्याकडे आणलं. त्यांना तसं रमणांच्या पलीकडे काही विश्व नाही, त्यामुळे त्याच्या पायावर घालायला या बाळाला आणलं. एरवी ते कधीही कशातही व्यवहारात न पडणार, त्या बाळाला हात लावणार नाही, आणून ठेवा, तुमचा आनंद झाला की तुम्ही घेऊन जावा, अशापैकी असं. पण ह्या बाळाला ते बघितल्यानंतर त्यांनी क्षणभर, त्यांना काय एका क्षणात ध्यानात ते कळत असेल लगेच, त्यांनी मध मागवून घेतला आणि त्या बाळाचं तोंड ह्या ज्या पट्टमालली हे जे बाळ होतं त्या बाळाचं, 3 महिन्याच्या बाळाला मधाचे 2-3 थेंब चाटवले जिभेवर. आता ह्या म्हणले तेव्हा. आणि ह्या ज्या बाईंच्या संदर्भात श्रीमती ज्या पट्टमाल, त्या पुढे फार मोठ्या थोर संगीतकार झाल्या. त्यांच्यासारखा आवाज नाही, त्यांच्यासारखं गाणं नाही, शास्त्रीय संगीतामध्ये त्या एवढ्या मोठ्या व्हायच्या होत्या. त्यावेळी ते म्हणाले त्याचं कारण आहे, संपलं, यापेक्षा काही नाही. कारण बाकीच्यांना उत्सुकता असतेच की ह्याच बाळाला तेवढं मध साठवलं काय आहे. तर असा मलासारखा आवाज पुढे त्यांच्या आयुष्यात होणार, ही जाणीव त्यांच्या समोर बालक ठेवल्याबरोबर त्यांना येते. त्यांच्या दृष्टीची कशी कल्पना आपण करावी. तर यासाठी आपण मुद्दाम हे बघितलं. ते काही गोष्टी आपण पूर्वी म्हणजे प्रसंगोपात पाहिलेल्या आहेत, तरीसुद्धा काही विषयाविषयीची मतं जी आहेत ते आपल्याला विचार करायला लावणारे असतात. त्यांना हत्या, आत्महत्या याच्या संदर्भात एकाने विचारलं होतं, आत्महत्या करणं योग्य आहे का? तर ते म्हणले की किलिंग द इनोसंट बॉडी इज सर्टनली रॉंग. बॉडी इट सेल्फ इज इनोसंट. शरीर हे निरपराध आहे. आता आपण तर पाहतो शरीरानेच अपराध होतो, म्हणजे आपल्या कल्पना स्पष्ट नाहीत, त्याचा अर्थ आहे मूळ सत्य कल्पना आपल्याकडे नाही आहेत. म्हणजे किलिंग ॲन इनोसंट बॉडी म्हणजे जी अत्यंत निरपराध आहे, तिची चूक नाही, तर त्यामुळे इट इज सर्टनली रॉंग. जर आत्महत्या, म्हणजे त्याने सुइसाईडबद्दल विचारलं, आत्महत्येबद्दल विचारलं, तर सुइसाईडच असेल. सुइसाईड मस्ट बी कमिटेड ऑफ माइंड. शरीराची काही करायची गरज नाही, ते निरपराध आहे. त्या मनाची हत्येची गरज आहे, ती करा, ती त्याला कामाला लावते. तुम्हाला दिसताना तसं, पण ते खरं नाही आहे. ते येणारं जाणारं आहे, असंही जाईल तसंही जाईल, ते जाईलच.
पण त्याला जे काम करायला लावते आणि त्याला जे पुढे जन्म घ्यायला लागतं, साध्या भाषेमध्ये आपल्या भाषेमध्ये जन्म घ्यायला लागतं, तर ते जे लावतं आहे ते मन आहे. तर हत्याच करायची तर त्याची करा. तेव्हा त्याचं कारण काय, तर ते म्हणलं की इथं सगळी सॉरोज अँड पेन्स अँड एव्हरीथिंग जे काय ज्याच्यामुळे मनुष्य आत्महत्याला प्रवृत्त होतो त्याची कारणं तिथं साठवलेली आहे, तेवढं लक्षात ठेवा मनामध्ये. म्हणून ते नाहीसं करा. आणि होतं ते तसंच होतं, अनुभवाला आपल्या येत आलाच असेल. याला काही वेगळ्या प्रमाणाची गरजच नाही. जिथं दुःख साठवली जातात त्या मनाच्या हत्येची गरज आहे म्हटले. त्याची काही गरज नाही, ते आपलंच मन आहे. त्याला तुम्ही त्या अर्थाने म्हणायचं असेल तर आत्महत्या म्हणा, पण त्याची करा, त्याची गरज आहे. माइंड इज अ रिअल कल्प्रिट. खरं जो दोषास्पद कोणी असेल, दोषी असेल तर ते मन आहे. त्यामुळं तुम्ही देयर इज एन एरर ऑफ जजमेंट. तुम्ही कुणाला तरी पैसे देता उगाचच, कुणाची तरी हत्या करत आहात. तुम्हाला जर हत्याच करायची असेल तर रिअल कल्प्रिट म्हणजे मनाची हत्या करा. तिथे सगळं अवलंबून आहे. एरर ऑफ जजमेंट. त्यामुळे इनोसंट इनसेन्शंट बॉडी इज पनिश्ड. म्हणजे ही विनाकारण एरर ऑफ जजमेंट आहे म्हणून. तर खरा गुन्हेगार सोडून तुम्ही हे निरपराध शरीराला शिक्षा देतात, तर तो पुन्हा एक गुन्हा आहे. तर तसं काही करू नका. म्हणजे त्यांच्या अशा काही असे फ्लॅशेस आहेत की ज्याच्यावर खूप काळ विचार करावा लागेल आणि फार बघता येणार नाही, गरज पण नाही. आपल्याला सर्व गोष्टी पुरेशा होतात. काही मंडळी अशी भेटायला आलेली, त्यांनी एकदा विचारलं होतं की विच इज अ प्रॉपर पाथ, राईट पाथ टू फॉलो फॉर लिबरेशन. बरोबर की मुक्तीसाठी किंवा मोक्षासाठी योग्य मार्ग कोणता आहे. बरोबर आहे, हा अगदी स्वाभाविक प्रश्न आहे, तसा प्रश्न प्रामाणिक आहे. पण ते इतक्या सहजपणे त्याचा आणि इतक्या आपल्याला वाटतं इतके साधा प्रश्न आहे असं समजून उत्तर देतील ही शक्यताच नाही. ज्यांनी त्यांना म्हणजे उत्तर देण्यापेक्षा एक कमेंट केली, तुम्ही ज्या अर्थी मार्ग विचारता आहात त्या अर्थी तुम्ही आत्ता कुठेतरी आहात. काय शोधावं लागतं आणि किती सूक्ष्म असतं त्याची कल्पना यावी. की वास्तविक हा प्रश्न इनोसंट आहे, मग त्याच्यासाठी तुम्ही योगमार्गाला जावा, तुम्ही ह्याला जावा, तुम्ही हे करा ते करा, काही त्याच्याबद्दल काही बोलच नाही. तुम्ही ज्या अर्थी मार्ग विचारत आहात त्या अर्थी तुम्ही आत्ता कुठेतरी आहात आणि तुम्ही कुठेतरी उभे असल्याशिवाय आणि कुठेतरी जायचं असल्याशिवाय म्हणजे तुम्ही मार्ग विचारणारच नाही. तर त्या अर्थी तुम्ही आत्ता कुठेतरी आहात आणि कुठेतरी जायचं आहे, त्यासाठी तुम्ही हे विचारत आहात. तर तुम्ही नक्की कुठे आहात आत्ता ह्याची तुम्हाला कल्पना आहे काय? ते कुठे आहात हे कळल्याशिवाय त्या पुढच्या मार्गाला काही अर्थच नाही आहे. आणि कुठे आहात हे कळलं, ते जर शोधलं आणि मग तुम्हाला दुसरं हेही शोधावं लागेल की तुम्हाला कुठं जायचं आहे. तुम्हाला कुठेतरी जायचं असलं पाहिजे, पण कुठे नक्की गेलं. तुम्ही ज्या वेळेला कुठे आहात हे शोधाल त्यावेळेला तुमचा शोध पूर्ण होईल, तोच तुम्हाला दाखवेल तुम्ही कुठे जायचं आहे, किंबहुना कुठे जायचं नाही आहे हे दाखवेल. म्हणलं नाही पण त्यांना अभिप्रेत होतो की तो तुम्हाला दाखवून देईल. किंवा तुम्ही कुठे आहात ते शोधा आणि मग ठरेल कुठे जायचं आहे. कदाचित एखाद्याच्या मनाच्या ठेवणीला एखादा मार्ग मानवतो न मानवतो असं होऊ शकतं. त्यासाठी कदाचित तो एखाद्या मार्गाला जाईल हे होऊ शकतं. पण त्याला कुठं जायचं आहे, त्याला कुठं जायचं हेही नक्की माहीत नाही, तो कुठं आहे हेही माहीत नाही, तो कसा आहे हेही माहीत नाही आहे. अशा अवस्थेतल्या माणसाला मग आणखीन कोणतरी वाट दाखवणारा भेटला तर अंधेनेव नियमाना यथा अंधा तसं आहे. एका आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याला वाट दाखवावी, तसं काहीतरी गोंधळून बसेल तेव्हा आंधळ्याने उगाच चालायला लागू नये. आंधळ्या आहोत आपण शांत चित्ताने आणि भाव खरोखरच आंधळ्या आहोत का, आपण डोळस आहोत का. आणि खरं ज्याला आनंदाची वाट हवी असेल तर त्याला आंधळेपणाचा काही संबंध नाही, शरीर इनोसंट आहे असेल कदाचित, त्यामुळं हे झालं. पण तुम्हाला त्यासाठी काळजी करायचं काही कारण नाही. आपल्याला हे तर म्हणतायत त्या पातळीवर आपण क्षणभर आपल्या बाजून विचार करून बघू. थोडंसं कमी दिसायला लागलं तर माणसाला अस्वस्थ आहे. वयाने कशाही प्रसंगाने म्हणा, वयाने आली तरीसुद्धा, वयाने आली तर खरं म्हणजे बरोबर झालं म्हणलं पाहिजे.
जे चांगलं झालं म्हणजे तुम्ही म्हणाल काय हे चांगलं झालं, आम्हाला शेवटपर्यंत सून नाही नाचून काय करते तिथपर्यंत कळलं पाहिजे, सगळं दिसलं पाहिजे. काय गरज नाही दिसायचं, त्या आपट्टी पिढीशी नाही मॅच होणार, काही गरज नाही आहे. त्यामुळे ते बघतील पुढे काय करायचं ते. त्यामुळं पण ते वाटत राहतं, अलीकडे जरा अंधुक दिसतं. केवढी परमेश्वराची कृपा आहे, अंधुक दिसतं. प्रॉब्लेम नाही ना त्यामुळे काही. तर स्पष्ट दिसायला लागलं की प्रश्न निर्माण झाला. मग ते बरोबर आहे का, चूक आहे का, माणसं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, असं तसं काय करायचं. आपल्याला अंधुक दिसायला लागली छान आहे खरं सांगायचं तर त्यामुळं आपण कुठे आहोत, म्हणजे आपण कसे आहोत, काय आहोत ह्याची कल्पना येण्याची गरज आहे. आणि त्याचा मुक्तीशी किंवा आनंदाशी काही संबंध नाही आहे. मी मागे आमच्या म्हणजे घराण्यातल्याच त्यांचं संबंधातल्याच ग्रस्तांचं आपल्याला गोष्ट सांगितलेली आपल्याला आठवत असेल. वस्तुस्थितीच आहे गोष्ट म्हणण्यापेक्षा. तर त्यांना ती ऐकू येईन असं झालं. मागे मी बोललो होतो तर म्हणजे खूप लहानपणी पहिल्यांदा कमी यायला लागलं आणि एकदम हळूहळू ते नाहीसं झालं, ऐकू येईना काही. आता तसा तोही मोठा प्रश्न आहे की व्यवहाराचा प्रश्न आहे ना शेवटी. बरोबर पाटी आणि पेन्सिल, म्हणजे मी ज्या पेन्सिलने लिहिलेलं आहे म्हणजे त्या पाटीवर काय मी ठिकाणं आलो मनुष्य ओळखताय तसं ठीक आहे, लक्षात राहायला त्यांच्यात नाही लक्षात राहिलं तर लिहून दाखवायचं मी अमुक, आणि सांगायचं की बा पाटीवर लिहून दाखवायचं की मी अमुक कामासाठी आलो होतो, उद्या जाणार आहे, आज राहणार आहे, काय असेल ते त्यांच्या घरी गेले ते योगा मार्गात होते तर ते लिहून दाखवायचं त्यांना. तर ते वाचायचं त्या खाली, मग त्याच्यावर तोंडी सांगायचं ठीक आहे. ते त्यांचं काय म्हणणं असेल एखाद्या वाक्याचं तर, नाही तर काही नाही. तर त्यांना त्याबद्दल पाठवी विचारतं की आपल्याला हे ऐकू येत नाही आहे आणि त्यामुळे व्यवहाराची अडचण येते, तर आपल्याला त्रास होत नाही का ह्याचा काही. त्रास नाही म्हणले आनंद आहे असं लिहितं. कारण त्यामुळे चित्ताला विषयच नाही काही. कारण आपल्या चित्ताला बरेचसे विषय होतात ते डोळ्याने आणि ऐकण्यानेच जास्त होतात. त्यातल्या त्यात ऐकण्याने जास्त होतात, कारण डोळ्यांना समोर तरी लागतं. ऐकलेल्या शेजारच्या खोलीतसुद्धा चालतात. कुठेही जगात कुठेही काय खोट झालं की लगेच ह्याला खोट होतं इकडे, कारण का ते ऐकू येतं. तर ते हा ऐकू येण्याचं सुरुवात आपली तिथूनच आहे. आणि हे ऐकू येत नाही ते म्हणले, त्यामुळं पुढे ते काय झालं, ते गोडवणे महाराजांकडे गेले, ते शिष्य होते वगैरे आहे पुढे. पण ते म्हणते त्या मार्गामध्ये स्थिर व्हायला मला ऐकू येण्याचा मोठा फायदा झाला, कारण डोळे मिटता येतात. मुद्दा बरोबर. ऐकू येण्याचं आपल्या हातात काहीच नाही हो. काय बोलेल ते ऐकलंच पाहिजे, काय लोक बोलतील ते ऐकलंच पाहिजे, हे सगळं ऐकलं पाहिजे अशी शक्ती आहे. कानात बळे घालून काय ते थांबत नाही, उलट जास्त तीव्र होतात कान माणसाला. म्हणजे गळे घालून बसला ना बारीक ऐकायला येतं त्याला मग, आणि मग खात्री करून घ्यावीशी वाटते पटकन. ते काय करतात माणसं त्याच्यातलं आहे. तेव्हा आपण कुठे उभे आहोत, म्हणजे आपण कसे आहोत, आपण नक्की कोण आहोत याचा जर शोध लागलेला असेल तर काय ह्या मार्गांची गरज नाही. इथं जा तिथं जा काय करायची गरज नाही. माणसं दारोदारी हिंडत राहतात, हातात काय पडत नाही, शेवटी कळते आपल्या घरी आहे तेच बरोबर आहे. तर हे आहे, हे व्हायला ते शोधा म्हणले. व्हॉट इज द राईट प्रॉपर पाथ वगैरे काय गरज नाही. मार्गाचे ह्याचे ना ट्रूथ द पाथलेस लँड, हे जे कृष्णमूर्तीमध्ये जे दोन लागलेले आहेत ना दोन बाजूला, ते दोघंही पुरेसे आहेत. जर एखाद्याला ज्ञानाचे आणि ध्यानाचे दोन्हीची जर काही हौस असेल मनामध्ये तर त्याने ह्यांचा थरली अभ्यास करा ऐका. पण असं वरवर काही करू नये, प्रयोगाने करावा ते नुसतं. ते अंमलात आणलेलं असेल तर त्याला काही आणखीन मार्गाची गरजच नाही. ज्ञानाबरोबर मार्ग, त्याला ज्ञानाचं असेल तर ज्ञानाच्या बाजूनं, ध्यानाचे असेल तर ध्यानाच्या बाजूने, कुठेही त्यांना उचलून ठेवावं लागत असे, इकडून तिकडे न्यावं लागेल. ध्यानं काय, ध्यान परिस्थितीत ध्यान केलेलं आहे त्याची कल्पना कधीतरी आपण चरित्र वाचत असाल त्यावेळेला आपल्याला येत असेल. मुंगळे लागलेले आहेत, हे कुरतडत आहेत, अक्षरशः अशा अवस्थेत सुद्धा उचलून त्यांना बाजूला कोणीतरी ठेवायचं, कधीतरी जागं करायचं, कधीतरी पाणी द्यायचं, काय हे दुसऱ्यांचं काम. ते त्या ज्यांना जे येऊन पहिल्यांदा बसले ते जे इतके त्यात मुरलेले आहेत की दुसरं काय त्यांना ध्यानच नाही, फक्त परमेश्वराचं. परवाच आपला ध्यानावर विषय झाला. हे सगळं ध्यान त्यांचं एवढं भगवंताशी लागलेलं आहे की त्यामुळं काय झालं, एकदा वेन द डोअर्स आर ओपन, सगळं जग तुम्हाला मोकळं आहे. त्यामुळे जगातली सूक्ष्म हालचाल सुद्धा त्यांना ही जी कळती आहे, जी आज एक 25व्या वर्षी 50व्या वर्षी काय 25व्या वर्षी काय 30व्या वर्षी काय उत्तम गायिका होणार आहे त्यांना इथंच कळते. तिला ती मदत करून ठेवलेली आहे ज्याची गरज आहे तिला पुढे. हे काय आहे, ही फोरसाईट आहे ती त्यांना, त्याच्यात काही विशेष नाही त्यांच्या दृष्टीनं. ते तर दिसत असतं आपल्याला, तशा अर्थाने दिसतं, तशा अर्थाने नाही लौकिकदृष्ट्या.
पण त्यांना ते कळतं की काय आहे पुढे आणि वाढवून ठेवलेलं, त्यासाठी काय करावं. तर यामुळं त्याच्याबद्दल बोलण्याची काही गरजच नाही. नो फर्स्ट वेअर यू आर, कुठे आहात ते प्रथम आधी बघा. आणि तो स्वतःचं बघायला लागले की त्याच्या लक्षात येतं आपण बरेच गोंधळामध्ये आहोत. मग लक्षात येतं हा आधी गोंधळ दूर करायला पाहिजे. माझ्याकडे 10 मतं झालीत, मला 1 मत ठेवलं पाहिजे आणि मग काय ते पुढे प्रगती होईल. तर देर इज नथिंग टू बी रिच्ड. जेव्हा तुम्हाला स्वतःला कळेल की आपण कसे आहोत, त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की माझं काम बाहेर नसून आतच आहे. आता करण्याचा मार्ग हा तुमचा प्रश्न आहे, त्याच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही, पण मूळ काम आहे ते तिथंच आहे. तर आता मला समजा मला राग येतो, मत्सर वाटतं, बाहेर जाऊन काय होणार मला सांगा. देवळात गेलं, ह्या देवळात गेला, त्या देवळात गेला, किंवा ह्या गुरुकडे गेला, त्या गुरुकडे गेला, तेव्हा माझं जर आतलं नाही ते मला सापडलेलं कळलं नाही आणि त्याच्यावर मी काही काम करत नाही, तर तो प्रश्न तिथं जाऊन कसा होणार दूर. आंघोळ करून येईल गंगेत, काय करील साबण कोणी हे सगळं सांगून ठेवलं आहे आपल्याकडे, नवीन सांगत नाही काही, हे सांगून ठेवलेलं आहे. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनंच हे सांगितलं, भाषेनं सांगितलं. तर आपलं नाम, गुरुदेवांचा नेम आणि यांचं ध्यान, असं ती सगळी मार्ग एकच आहे सगळा. इकडून ज्ञानाच्या बाजून तयार असाल तर तेवढी तयारी असेल तर त्या बाजून जा, काही हरकत नाही. तिकडे आपलं कंडिशनिंग आपल्याला कळलं की शांत होतं चित्त आपोआप. राग आला म्हणजे कंडिशनिंग आहे, मनाच्या काहीतरी कल्पना बाळगलेल्या आहेत, त्यात ते बसत नाही आहे. त्याबद्दलही त्यांनी एकदा हे सांगितलं. तर संस्कृतचे मोठे स्कॉलर होते तर, आणि जगदीश म्हणून, आणि ते त्यांचे अत्यंत जवळचे शिष्य, म्हणजे नावाने हाक मारत, त्यांना जगदीश म्हणून नावाने हाक मारत. तर त्यांचं काय झालं, त्यांना तिथं राहायचं होतं, कायमचं राहायचं होतं तिथं. आता अशी तर काही सोय नव्हती तिथे, काहीच नव्हतं खरं म्हणजे. त्या लोकांनी 4 झोपड्या उभ्या केल्या तिथं. ब्राह्मणांना ते म्हणले तुम्ही या खाली, ते खाली आले. ते म्हणले काय वर काय खाली काय, त्याच्याने काही फरक पडत नाही म्हणून ते राहिले म्हणून बाकीचे लोक राहिले, म्हणून आणखीन लोक राहिले, म्हणून आजूबाजूचं हळूहळू कोणी झोपडी उभी केली. बरं त्या काळात हे असलं टॉम प्लॅनिंग वगैरे असले काय नाही, याची मालकी उतारे ह्या भानगडी काही नव्हत्या. ठीक आहे, हे सगळं त्या अर्थाने मोकळं होतं आणि त्या पद्धतीनं वापरत जात होतं. लोकांचंही असे इंटरेस्ट कधी पैशात इतके आजी गुंतले तसे फुटाला ह्याला गुंतले नव्हते लोक. त्यामुळं त्याच्या समोरची एक जागा होती, या लौकिक अर्थाने एक ब्रिटिश लोक वगैरे येत असत, त्यातले एक ब्रिटिश ग्रस्त आले होते. त्यांनी ते तिथल्या समोरची जागा भरपूर मोकळी आहे, त्याचे कोणतरी बालक आहेत, ते ओळखले, त्यांना काय द्यायचे दिलं. ते म्हणले मला इथं यायचंच आहे यांच्याजवळ राहायला, त्यावेळेला म्हणून त्यांनी ती घेऊन ठेवली होती. ती तशीच होती. ह्या जगदीशांना राहायचं होतं, त्यांची परिस्थिती काही एवढी नव्हती, म्हणून त्यांना सहज त्यांच्या मनात आलं यांना विचारून तर बघू. म्हणजे काय हरकत नाही, राहा तुम्ही. त्यांनी त्यांचं घर बांधलं, पहिल्यांदा झोपडी टाकली, त्यांनी घर बांधलं त्याचं, तिथं राहिले. आणि नंतर प्रसंगवशात असं झालं की परिस्थिती तर काही बाहेरची सारखी राहील असं नाही. ते जे ब्रिटिश गृहस्थ होते त्यांना प्रसंगाने तिथे राहणंही शक्य राहिलं नाही पुढे, आणि ते ठेवणंही शक्य राहिलं नाही. त्याची किंमत त्यांनी दिलेली होती तर द्यावी, असं त्यांना वाटलं की हे आपण विकावं. पण आता ह्यांना दिलं होतं म्हणून त्यांनी विनंती केली की बाबा मी हे करतो आहे तर तुम्ही हे सोडाल का, आणि मी तुम्हाला पैसे देतो, कारण तुमच्याकडे घर नव्हतं त्यासाठी तुम्ही हे बांधलं, तुम्ही रमणांच्या सहवासात आहात, सगळं सुरू आहे. पण ते सोडायचं म्हटल्याबरोबर त्यांना अस्वस्थता झाली, त्यांना धक्का बसला. म्हणजे त्या मनुष्याचं मन आहे शेवटी. तर इतकं त्यांच्या जवळ वावरणारे आहेत, त्यांना ते अस्वास्थ्य आलं, ते संत्रस्त झाले. ते खरं म्हणजे काही एवढं होण्यासारखं नव्हतं. त्यांनी आपणहून त्यांना दिलं होतं, त्यांना देऊन टाकावं असं होतं, पण एक संत्रस्तता आली. पण लोक बाजूचे जे खरे भक्तगण बरोबरचा जो शुद्ध होता त्यांनी त्यांना समजावून सांगितलं, कारण त्यांच्यातही शुद्धी होतीच तेवढी, म्हणूनच ते एवढ्या चिकटून राहिले तिथे. तर ते जे राहिले त्यांना सांगितलं त्याने की हे तुम्हाला याच्यामुळं वाटतंय, हे तर काय असेच येईल रमणांचे, आता तुम्ही तिथे राहता, ते काय डाव्या उजव्या हाताने ह्या गोष्टी करतील, आपण सगळं त्यांच्यावर सोपवलेलं, काय काळजी करायचं कारण आहे. म्हणून सगळी मंडळी त्यांनी समजावून दिलं, त्यांच्या डोक्यातलं ते गेलं. त्या ग्रस्ताने दिलेले पैसे स्वीकारले, ते सगळं सोडून दिलं. त्यांना काय करायचं होतं ते त्यांनी पुढे त्याचं केलं. तर आणि ते पैसे हातात आल्यावर ते म्हणले आपण रमणांच्या याच्यावर राहिलो ना, ते सगळं रमणांच्याकडे सोप, पुढे काय करायचं आता, इथे राहू तिथे राहू, काय करायचं ते रमणांच्याकडे आपण सोपू. मग ते सोपायला म्हणून नेहमी ते, आणि ते शेजारी असायचे. संस्कृतचे एवढे स्कॉलर होते की कधीही संस्कृतबद्दलचं काही एवढी शंका किंवा काय वाटलं तर ते जगदीश म्हणून हाक मारायचे की ह्यांनी ते पुढचं काय असेल ते सांगायचं. एरवी ध्यानाला बसायचं. म्हणजे पद्धत तिथली अशी होती आणि तशाच पद्धतीने ते वर्षानुवर्ष राहिलेले होते. तर रमणाने त्यांचे पैसे आणल्यावर रमणाने ते हातात घेतले पैसे.
त्यांच्याकडून आणलेले पैसे हातात घेतले. लोकंसुद्धा जरा जबाबले. लोकांना कधी शेवटी कंडिशनिंग ज्याला त्याला आहे, तर महर्षींनी भगवानांनी पैसे हातात घेतले. हातात घेतले ते काही ठेवून घेतले नाही, हातात घेतले आणि त्या परत त्या जगदीशला दिले. ती पैशाचा स्पर्श झाला आणि त्यांच्या हातात पैसे ठेवलेल्याबरोबर त्यांना जो स्पर्श झाला, त्यांच्या डोक्यातले सगळे गेला ते विषयच गेला. कुठं राहायचं, काय राहायचं, कसं होणार, या पैशात होणार का नाही, त्यांना काय त्याचं भानच राहिलेलं आहे. तेव्हा ते म्हणाले, असं कसं काय झालं, मी इतके दिवस या चिंतेमध्ये पडलो आहे, पैसे आले आणि हे सगळं झालं. त्यांचं चित्त पालटलं, त्यांची व्यवस्था लागली, त्यांचं आयुष्य त्याच्यात गेलं, तो काही प्रश्नच राहिला नाही, तो पुढे प्रश्नच राहिले. म्हणून रमणाने पैसे हातात घेतले हे राहिलं ना लोकांचं. मनुष्याचं मन आहे ते जिकडे तिकडे आहेच ना, अमेरिका काय न भारत काय न अमुक काय न तमुक काय, तिकडे सुद्धा ते आहेच. तेव्हा थोडा विकल्प आहे. तो कोणीतरी ती शंका विचारली. रमणाने उपनिषदाचाही दृष्टांत दिला, तेही सांगितलं. ते म्हणले, अशा स्थितीला डूज अँड डोंट अप्लाय. अशा स्थितीमध्ये कशाला शिवू नये हे बरोबर आहे, पण शिवावं का शिवू नये या दोन्ही गोष्टीच्या पलीकडे मी आहे. ते मला ते लागू नये, अशा स्थितीला ते लागू नसतं म्हणले. जसं त्यांनी तिथे सांगितलं होतं की तुम्ही कोणत्या आश्रमात संन्यास घेतला आहे का काय घेतलं, ह्यांचं काय आता सांगणार. ह्यांचं हे घरातून निघून गेले, ते अखंड ते ध्यानात जे गेले ते तिथून पुढे जे ध्यानातच होते. लोकांच्यासाठी कधीतरी काय बोलले असतील तेवढी कृपा तेवढंच. तर त्यांनी सांगितलं हा अत्याश्रम आहे म्हणून. म्हणजे तसं आहे ते, म्हणजे संन्यासाश्रमापर्यंत लोकांना माहिती असते, हा अत्याश्रम आहे, म्हणजे सर्व आश्रमांच्या पलीकडचा आश्रम आहे. तसं ही डूज अँड डोंट्स डोंट अप्लाय म्हणजे मला ते अप्लाय होत नाही. तर ते सत्पुरुष हे त्रिकोणात येत असतात, त्यामुळे त्यांना हे अप्लाय होत नाही म्हणले. कारण त्यांना ते का होत नाही, तर ते करुणेनं भरलेले असतात. त्यामुळं त्यांना ह्या कुठल्याही कर्माची परवानगी असते. भगवंताचं जसं हातात सगळं डूज डोंट सगळं त्याच्या हातात आहे, तसं त्याच्या पलीकडच्या असलेल्या आणि त्याच्या स्वरूप असलेल्या, त्यामुळे त्यांना हे अप्लाय होत नाही. म्हणजे त्यांची स्थिती कशी असेल ते त्यांनी सांगितलं. त्यामुळं मला पैशानं काही होणार नाही. हातात घेतला आणि देऊन टाकला, पण त्यात देऊन टाकता टाकता कारुण्याने त्याचं काम करून टाकलं, त्याचं मन पलटून टाकलं. त्याला एक काहीतरी साधन पाहिजे होतं. अशा वेळेला एखादी गोष्ट पुरुषांचं असं असतं, पैसे मागून घेतले त्यांच्याकडनं, मग आता ते आता हेच सांगत नाही, पण त्याने मागून घ्यायला म्हटलं पैसे मागून घेतले काय करू वाटतं, काय नाही. काही वेळेला मन बघतात, काही वेळेला हे बघतात. असं मागून घेतले आणि ते त्याला देऊन टाकले आणि त्याचं राहिलेलं काम होतं ते करून टाकलं. ते काय म्हणले, त्याच्याकडनं काहीतरी घेतल्याशिवाय मला काहीतरी त्याला द्यायचं आहे, ते देता येत नाही आहे. व्यवहाराचा कार्यकारण भावाचा संबंध आहे, त्यामुळे घेतला. हा विषय निघाला, आठवण झाली म्हणून सांगितलं. पण हे ते डूज अँड डोंट अप्लाय म्हटलं. तर ते जसं अत्याश्रमाचं सांगितलं तसं आहे. आपल्याला मागे फार पूर्वी, म्हणजे जे कोण असतील मला काय आठवत नाही, पण पुण्याच्या शिबिरामध्ये 3 साली हा विषय झाला होता. त्यावेळेला त्या सुब्बरामायांचे मी त्यांचे रेमिनिसन्सेस खूप छान, अगदी इंटिमेट अकाउंट आहे त्यांच्याबरोबर राहिल्याचा, दूर असल्याचा, सगळी भक्तीचा अत्यंत ग्राफिक हे आहे सगळं त्यांचं लिखाण. त्यांच्यावर प्रपंचातले प्रसंग येऊन गेले. त्यात ते तिथं पत्नी वारली. आश्रमाकडे नेहमी त्यांचं पत्रव्यवहार असते. त्या काळात पत्रव्यवहाराचं साधन मोठं होतं, त्यामुळे ते पत्रव्यवहार आणि ते झालं. पत्नी वारली त्यावेळेला यांच्याकडून त्यांना सांत्वनाचं आश्रमाकडून पत्र गेलं. हे स्वतः काही लिहित नसत. रमणाने कधीही सही केलेली नाही कुठल्याही कागदावर. ते म्हणणे याला नावच नाही द्यायला, सही कशाची करणार, काय म्हणून सही करणार, असा प्रश्न आहे. त्यामुळं ते काहीतरी म्हणजे कुठल्या स्थितीला असतात हे महापुरुष हे म्हणून आपल्याला कळावं म्हणून हे आहे. तर पत्नी वारली त्यावेळेला आश्रमाकडून पत्र गेलं. लेटेस्ट फ्रॉम आश्रम म्हणून एक स्वतंत्र विभागच होता, त्याच्यामधून पत्र जात असत. रमणांच्या कानावर घातलेलं आहे. रमण असं म्हणाले, असं एखादी गोष्ट असेल तर ती त्यात कळवली जात असेल. तर त्यांना ते सांत्वनपर पत्र गेलं आणि तुम्हाला मोठ्या दुःखातून जावं लागत आहे. आणि म्हणजे हे अकाली आहे ना सगळं, म्हणून मुलगी लहान होती. म्हणजे तर ती असं असताना ती गेली. तर याबद्दल ते आपलं सांत्वन करू इच्छितात. आणि लक्षात ठेवावं की तसं देह म्हणजे आपण नव्हे, देह आपल्या कर्माने येतो, कर्माने जातो. त्यामुळं असं लक्षात ठेवावं आणि प्रसंगाकडे बघावं
आणि केव्हाही या गोष्टीला असंच तयार असावं अशा अर्थाचं एक उत्तर गेलं. त्यानंतर काहीच महिन्याने ही लहान मुलगी पण वारली. त्यावेळेला ते जरा कोलॅप्स झाले. थोडं पत्र गेलं आणि त्यावेळेला त्यांनी त्याच्याबरोबर जो मंत्र पाठवला होता, आज आपण तो म्हणू जमलेस, तो जे बोधाचे मंत्र आहेत आपल्याकडे, काही बोधाचे मंत्र आहेत, नाममध्ये उल्लेख आहे त्याचा, की काही बोधपर मंत्र असतात. म्हणजे ओम तत्सत हा बोधपर मंत्र आहे. ओम तत्सतचं रिपिटेशन चांगलीच आहे, पण बोधाच्या अर्थाने चांगली आहे. ते खरं आहे, हे खरं नाही. हे जे आहे हे साध्या भाषेत सांगितलेलं आहे. ते खरं आहे. आपल्याला समजा राग आला तर काय लक्षात ठेवा, ते खरं आहे, हे काही खरं नाही. कारण हे राग आहे, उद्या प्रेम आहे, उद्या आणि काय म्हणजे उद्या काय काय त्याचं सांगते ते म्हणा, यातलं काहीच खरं नाही. देहाच्या दृष्टीनंसुद्धा आज सुदृढ असेल, हे असेल, उद्या तो नसेल. त्या अर्थाने काही सांगता येत नाही. या अर्थाने आणि असंच हे सगळ्या अर्थाने जगाचीच तशी परिस्थिती आहे. तर ते देहम नाहम हे सतत मंत्र जपत राहा. जसं तेव्हा ते पत्नीच्या ह्याच्या वेळेला कळवलं होतं, देहम न अहम, मी स्वतः म्हणजे देह नव्हे. मग पुन्हा प्रश्न आला की मी जर देह नव्हे तर मी कोण, म्हणून ते कोहम, मी कोण. देहम नाहम कोहम, मी कोण, तर त्याचा तो मंत्र आहे. देहम नाहम कोहम सोहम, मी तो आहे, मी भगवंत आहे, मी भगवत स्वरूप आहे. आणि त्याच्यातलं तेवढंच खरं आहे, बाकीचं वरचं जायचंच आहे. आज उद्या परवा त्याला लागलं, हे झालं, त्रास झाला, आजारपणा आली गेली, बरा झाला, सगळं ते त्या देहाचं झालेलं आहे. त्याच्यातल्या त्या अर्थाने मला सांगा श्वासाच्या दृष्टीनं काय झालेलं नाही आहे, आत्मस्वरूपाच्या दृष्टीनं काही झालेलं नाही. ते त्या अर्थाने देहम नाहम कोहम सोहम हे जर सतत भान राहील तर ह्याच्यातले कितीतरी संघर्ष आणि त्रास आणि जे आपल्याला वाटतात दुःख, ती कितीतरी दुःख कमी करण्याचं सामर्थ्य त्याच्यात आहे. तर त्या अर्थाने हा मंत्र त्याने त्यांना कळवला होता, तो त्यांनी त्या काळात नित्य जपला. उलटं त्या मुलीचं एक आठवण म्हणून त्यांनी तिथे एक टोम करतात, थोडंसं दगड बनवू आपण आठवणीचा असा, तो लावून त्याच्यावरती देहम नाहम कोहम सोहम सारखं रोज ते बघायचं आणि म्हणायचं, रोज बघायचं आणि म्हणायचं. आपण मंत्र जसा आपला स्वतःचा एक असेल तर तो लिहून ठेवतो, जाता येता त्याच्याकडे लक्ष द्यावं, त्याचं स्मरण आपल्याला व्हावं. ते रामाचा असो, याचा असो, काय पांडुरंगाचा असो, नाहीतर हे आता महामंत्र आपण म्हणतो ते लावलेले, ते त्याची आठवण राहावी म्हणून. तर तशा तऱ्हेचं आठवण राहावी म्हणून दैवताचा असो, गुरूंचा असो, कसले असो, त्याचे स्मरण राहावं. तसं हे बोधपर मंत्र आहेत. तर ओम तत्सत सारखं एकदा ते लक्षात असलं काय झालं आहे ते असंच आहे एवढं नक्की, ते स्वतः आहे ह्याची आठवण सारखी झाली की मग ते आपाप खाली येतं. जे ज्याच्याने रेस्टलेसनेस माणसाला अस्वस्थता आहे, ते क्षोभ होतो, त्याचा काही क्षोभ होत नाही. काय असं नाही, तसं कुठेतरी त्रिकोणाचा चौकोन झाला नाही सांगितलं ना प्रपंचात, तसं कधी नाही, ते होणारच नाही. ते आज या रूपाने वाटायला आले, उद्या त्या रूपाने आले. बरं आपल्याला या रूपाने आलं असेल, दुसऱ्याला दुसऱ्या रूपाने आलेलं असतं. असं कोण सुटला आहे त्यांना, तो जर सुटलाच असतो तर इथं कशाला आला असता, तो सापडलेलाच आहे म्हणून तो आलेला आहे. त्याच्याही वाटायला येणार, याच्याही वाटायला येणार, ते कधी संपणार. त्या अर्थाने ते ओम तत्सत हा जसा मंत्र बोधाचा आहे तसा हा देहम नाहम कोहम सोहम. हे जे जगदीशांची गोष्ट सांगत होतो त्यांचं पुढचं सांगत आलं त्यांना, हे ह्या महापुरुषांना, साक्षात्कारी पुरुषांना मंत्रांचं एक मोठं हे असतं मात्र, म्हणजे अनुकूलता असते. काय सगळ्या सृष्टीशी अनुकूल असतात, त्यामुळे सृष्टीतल्या हालचाली काय, महाभूत काय, भगवंत काय, कुठेही थेट संपर्क आणि त्यांना ते मंत्र त्याचे असतात. तर तसं मंत्र म्हणजे ज्याच्यामध्ये दैवी सामर्थ्याचं हे आहे, अंश आहे उतरलेला तो, आणि ज्याचा स्वार्थासाठी वापर केला जात नाही तो. तर हे जे जगदीश होते तर त्यांना पायाचा वेगळा होता, त्रास होता पायाचा. तर ते बरोबरच असायचे, सांगितले संस्कृत स्कॉलर होते वगैरे, तर ते तिथे बरोबर असायचे. रमणाने एक दिवशी त्यांना म्हटलं, मी ते परिक्रमेला निघायचे नाही, ते एवढं ते तसं ते 14 किलोमीटर जायचं इतकं सोपी नाही, पण ठीक आहे इतकं अवघडही नाही आहे. तर ते निघाले, ते काय ते बेअरफूट, त्यांना काय फरकच पडत नाही. त्यामुळे ते नेहमी त्यांनी कधी पायात चप्पल वापरलीच नाही. तर त्यामुळं ते त्या परिक्रमेला निघाले आणि ह्यांना म्हणाले चला तुम्ही पण परिक्रमेला, तर चप्पल घातल्याशिवाय जायचं आहे, चप्पल तर घालायच्या नाहीत. आता एखाद्या नाईलाज असेल त्याचं हे असेल, दॅट इज अन एक्सेप्शन, पण मूळ आदर्श आहे ते असे आहे. त्यांना म्हणले चला, म्हणले आज चला, काय बाहेर उन्हाची वेळ रणणत होतं. ते म्हणले अहो, आणि ते दगड बसवलेले आहेत ते त्यावेळेला म्हणजे चटकेच सगळे. ते म्हणले मला यातलं काय होणार नाही,
म्हणजे मला नाही जमणार, मला इथून बाहेर जायचं तर बाहेरचं ऊन सहन होत नाही अशी परिस्थिती आहे आणि पायाला त्रास आहे. तर पायाची माझ्या अवस्था काय होईल? तर तुम्ही मी शांत वेळी जायचा प्रयत्न करतो एक वेळ, पण आत्ता मला तुम्ही उन्हात नेऊ नका. काय असते, गुरु दुःख देतात काही वेळेला, पण ते त्याच्यात असं सुख लपलेलं असतं की जे कळत नाही. पण दुःखाचा अनुभव जो घ्यायला जो कचरतो ना, तो आनंदाच्या अनुभवाला पारखा होतो हे सांगतो. तर ते दुःख देतात. म्हणले नाही नाही तसं काही नाही, तुमची माझ्याबरोबर चालायचं. अहो म्हणले मला पुळेल, मला उचलून घ्यायला लागेल, तुम्ही संधिवात त्यानं संधिवात, त्यामुळे ते सावकाश सावकाश चालणार, म्हणजे आणखीनच पंचायत पळत जावं म्हणलं तरी शक्य नाही. आणि ह्यांच्याबरोबर जायचं आहे, म्हणजे तिथं ते तसं सोडणार नाही. तर त्यामुळे ते काठी घेऊन ते जाणार, त्यांच्याबरोबर आपल्याला जायला येणार. ते म्हणले तुम्ही माझ्याबरोबर चला. ते म्हणले मला चटका बसणार, मला पळतासुद्धा येणार नाही ह्याच्यावरनं, ही परिक्रमा तर सगळं सोडूनच द्या सगळं म्हणून. त्यात ते म्हणले यू जस्ट कम विथ मी, बस तुम्ही माझ्याबरोबर फक्त चला, बाकी काही तुम्ही काळजी करायचं कारण नाही. म्हणलं अहो ते माझ्या पायाचं काय इथले पहिले मला ह्या 1 किलोमीटरचा जमणार, 1 किलोमीटर कुठला पायाला टाकलं पाऊल तर 10 फूट मी जाऊ शकणार नाही. ते म्हणले मी चला म्हणतोय ना आता, जस्ट कंपनी मी, माझ्याबरोबर चला. आणि म्हणले बाहेर गेल्यानंतर काय होतं, तर बाहेर गेल्यानंतर म्हणले हे आत्ता एवढं रणरणट ऊन आहे, सूर्याकडे बघवत नाही, त्यांनी जे फरशी म्हणजे तिथले दगड बसवलेले, ते दगड जे तापलेले त्याच्यावर पाय ठेवणं शक्य नाही आहे. तर असे ही परिस्थिती आहे. ती म्हणजे सूर्यामुळे झाली ना. म्हटलं माझ्याबरोबर या, बाहेर पाऊल टाकायच्या वेळेला मी तुम्हाला एक मंत्र सांगतो, तेवढा फक्त म्हणत पाऊल टाकायचं. का ते बघूया, लेट अस सी, सूर्य आपल्याला सहाय्य करतो का नाही बघूया ना म्हटलं. महाभूत आहे ना, प्रत्येक महाभूत सहाय्य करू शकतो. त्यांना मी काय मंत्र सांगत नाही, उगाच ते काहीतरी प्रयोग करतील, तर तुम्ही शोधून काढा. तर ते हो, त्यामुळं त्यांना सांगितलं, तो मंत्र त्यांनी सुरुवात केली, पहिलं पाऊल टाकलं, काय नाही एखादं कोमट याच्यावर आपण पाऊल टाकावं तिथपत, दुसरं पाऊल टाकलं, तिसरं, चौथं, पाचवं, सगळीकडं गार, प्रत्येक पाऊल टाकलेली तर गार. म्हणजे जसं एखादा मनुष्य रात्रीच्या ह्याच्यावर हिरवळीवर फिरावा ना, तसा सबंध प्रदक्षिणांत त्यांच्याकडे मदत बघायचे आणि चालत जायचे. परत येईपर्यंत सबंध परिक्रमा संपेपर्यंत ह्यांचा मंत्र चालू आणि हा अनुभव चालू. ते म्हणले मी जर त्यांचं ऐकलं नसतं तर केवढ्या अनुभवाला मी मुकलो असतो आयुष्यामध्ये. कायमचा मंत्र सापडला की हा म्हणले सूर्याचा मंत्र आहे, जो आपल्याला त्रास देऊ शकतो तो आपल्याला त्रास न देऊ शकतो, जो हे तापवतो त्याला हे गार करणं पण शक्य आहे. त्यामुळं तू काळजी कशाला करता. त्यामुळं हे मोठे म्हणजे ज्या समोर असलेल्या घटना आहेत, तर जे एक दृष्टी लागते. आता थांबवतो, वेळ होईल. 4 गोष्टी म्हणजे खरोखरच 4 शब्द सांगतात तसंच व्हायचं शेवटी. तर पण स्मरण होईल, वेगवेगळ्या बाजूनी त्याच्यावर नवीन काहीतरी प्रकाश पडेल आणि आपल्याला सापडेल. तर एक गृहस्थ तिथले ते अरुणाचलाचं जे मंदिर आहे त्याचे ते ट्रस्टी होते. ती आजोबांची पिढी. त्यांचा जो मुलगा तो उत्तम फिजिशियन होता, खूप हात चांगला फिजिशियन, एकदम चांगला मनुष्य. तर ते तिन्ही पिढ्या म्हणजे आजोबांनीच त्यांना सांगितलं होतं. आजोबा स्वतः अरुणाचलाचे ट्रस्टी होते. ती किती जुनी पिढी असेल, पण ह्यांच्याकडं तू जात जा असं त्याला तेव्हापासून सांगितलेलं होतं. तेव्हापासून ते रमणांचं दर्शन घेतल्याशिवाय जायचे नाहीत, तिथे आल्याशिवाय त्यांचे आशीर्वाद घेतल्याशिवाय जायचं नाही, अशी त्यांची पद्धत होती. ते पुढे मोठे फिजिशियन झाले नामांकित, आणि त्याच्यानंतर त्यांचा मुलगा पुढे. तर तो म्हणजे जन्माला आलेलं बाळ, मगाशी जसं 3 महिन्यात सांगितलं तसं, म्हणजे त्याचं जे पहिलं म्हणजे अगदी अक्षर ओळख म्हणतो आपण 3ऱ्या-4थीत काय असेल 4थ्या वयाला, तर ती अक्षर ओळखसुद्धा त्यांची रमणांच्या समोर करून घेतली त्यांनी. त्याला अक्षरं शिकवली, तीसुद्धा रमणांसमोर बसून शिकवली ती अक्षरं. आणि तो ॲफिनिटी होती, ती एक त्यांची फार कम्पॅशन ॲफिनिटी, ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या खूप वेगळ्या प्रकारच्या आहेत. आपल्याला त्याची काही कल्पना नाही, आपल्याला थोडं स्वार्थाचे संबंध माहिती आहेत, आणि ही खूप वेगळी कम्पॅशन असते, ती आपल्याला कळू शकत पण नाही. तर त्यावेळेला त्यांच्यासमोर अक्षर ओळख झालेला मुलगा मोठा झाला. हा वडील एवढे फिजिशियन होते, तर ह्या मुलाची त्याची आवड म्हणा काय, त्याचा त्याला स्वतःला असं वाटत होतं की आपण पायलट व्हावं एअरफोर्समध्ये, त्याचे स्वप्न होतं. तर तो काही केपेबल नव्हता असं नाही, त्याचे मार्क्स उत्तम होते, त्याला त्या सगळ्यात प्रवेशही मिळाला असता, सगळं झालं असतं. पण रमणांच्या वडिलांची आणि त्याचीसुद्धा त्याच्यापेक्षा जास्त श्रद्धा होती, कारण तो त्याचं लहानपणच तिथे सगळं झालेलं आहे आणि तितकंच श्रद्धेने राहिलेला. त्यामुळे हे वडील त्याला घेऊन आले, म्हणले असं असं हा म्हणतो आहे
किंवा पायलट व्हायचं, त्याला एअरफोर्समध्ये जातो म्हणतो. रमणाने त्याच्याकडे बघितलं, म्हणले तुझ्या आयुष्याचं सार्थक करून घ्यायचं असेल तर तू पण मेडिसिनच जा वडिलांच्या प्रमाण. फक्त म्हणले तिथे गेलास तर सर्जरीला जा, तुझ्या हातात आहे ते. आणि तो पुढे अत्यंत नामांकित सर्जन म्हणून प्रसिद्ध झाला. पण आणि म्हणजे नुसतं हातगुण असं नाही, नुसतं कौशल्य असं नाही, नुसतं ज्ञान असं नाही, पण स्वभावात हे सगळे गुण असल्यामुळं त्याच्याविषयी आदराचाच भाव सगळ्यांचा, कधीही कुठेही. तर हे अशा तऱ्हेचा सगळ्यांना आदरपात्र होऊन सर्जन झाला, नुसता नाही कौशल्यासाठी, याच्यासाठी नाही. आता हे त्यांनी कसं सांगितलं असेल आणि ऐकणाऱ्याची श्रद्धा किती असेल. तो मार्ग चालून त्यांच्या खरोखर आयुष्याचं सार्थक झालं. म्हणजे मी तेव्हा गेलोही असतो, कदाचित झालोही असतो, पण आज जे सगळीकडे जे काय पुणे जमा झाले आणि जे मी रमणांचं ऐकल्याचं मनाला जे समाधान आहे आणि इतक्या लोकांना जो झालेला उपयोग आहे, अगणित लोकांना उपयोग झाला आहे. तिकडे पैसा मिळवला असता, एखादं काम केलं असतं, इथे लाखो लोकांचं काम केलं अक्षरशः. कारण प्रचंड गर्दी, अत्यंत उत्तम गुण आणि अत्यंत सौजन्य आणि भक्तीची वागणूक, त्यामुळं झालं तसं. तेव्हा आपल्याला सार्थक करण्याच्या दिशाच्या बाबतीत मनुष्य नेहमी चाचपडत असतो, पण त्यांना ते दिसत असतं हे कुठे आहे. आता तसं विचार केला तर एअरफोर्स किंवा पायलट आणि इकडे सर्जरी हा तसा विषय खूपच भिन्न आहे. जो श्रद्धेचाच आहे केवळ तो हे कदाचित स्वीकारू शकेल, पण त्यांनी ते स्वीकारलं, त्यांच्या आयुष्याचं कल्याण झालं, त्यांनी सांगितलं, त्यांनी माझं कल्याण केलं. आता एखाद्या शेवटचं हे बघू. प्रश्न येतो, हे सगळं त्यांचं झालं तर आपलं काय, हा प्रश्न शेवटी राहतोच. मी तेवढाच फक्त टाकतो आठवण म्हणून तो सुद्धा. तर एकदा ही सतत जी मंडळी येतात त्यांचं हे अकाउंट्स त्यांनी लिहून ठेवलेले, त्याच्यामध्ये आहे 4 ह्या स्त्रिया त्यांना भेटायला आल्या. त्यांच्या त्या ध्यानाच्या गृहामध्ये ते आल्यावर त्यांची गाठ पडली. हे येऊन शांतपणे आपल्या ध्यानाला बसले. म्हणजे सगळ्या देशातल्या, अमेरिकन एक होती, त्या ह्या विषयातल्या होत्या आणि त्या मैत्रिणी होत्या तशा. त्यामुळे त्या काळात त्या भारतामध्ये आल्या आणि ह्या वेगवेगळ्या ठिकाणी फिरल्या, रमणांच्याकडे गेल्या. शेवटी ते अमेरिकन होती, फ्रेंच होती, इटालियन होती, एक इंडियन ख्रिश्चन होते. अशा त्या 4ही यासमोर बसल्या. त्यांचे प्रश्न व्यवस्थित त्यांनी एकीने प्रश्न विचारले. सगळ्यांच्या वतीनं आम्ही एक कोणतरी प्रश्न विचारू का, विचारा म्हणले. आणि अनुमती दिल्यामुळे त्यांनी त्यांच्या शंकांना उत्तर दिलं. तर त्यांनी एक शेवटी अखेरचा प्रश्न विचारला की आमचं आता चित्त एवढं शांत शुद्ध झालेलं आहे की आम्हाला आता असं वाटतं की बस हे टिकावं फक्त आता. तर कॅन यू हॅव युअर ग्रेस फॉर अवर स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट. आमच्या आयुष्यात इतर ध्येय नाही, आम्हाला एवढंच करायचं आहे, तर तुमची आमच्यावर कायमची अशा तऱ्हेनं कृपा राहील का. मी सांगितलं, तुमच्यावर जर माझी कृपा नसती तर तुम्हाला इथे येण्याची बुद्धीसुद्धा झाली नसती. यू डोंट जस्ट रिअलाइज इट, एवढंच म्हणले. जो हा एक त्यातला एक अंतिम म्हणता येईल असा संदेश आहे. म्हणून आत्ता म्हटलं त्यांचे दिलेले मंत्र आहेत त्याच्यातला हा तेवढा फक्त शेवटी म्हणू. देहम नाहम कोहम सोहम 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 देहम नाहम
कोऽहं सोऽहं देहं नाहं 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 देहं नाहं कोऽहं सोऽहं 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 नाहं कोऽहं सोऽहं देहं नाहं कोऽहं सोऽहं देहं नाहं कोऽहं सोऽहं देहं नाहं कोऽहं सोऽहं नाहं कोऽहं सोऽहं देहं नाहं कोऽहं सोऽहं देहं नाहं देहं नाहं कोऽहं सोऽहं 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 देहं नाहं देहं नाहं कोऽहं सोऽहं 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 देहं नाहं कोऽहं देहं नाहं कोऽहं सोऽहं देहं नाहं कोऽहं सोऽहं देहं नाहं कोऽहं सोऽहं देहं नाहं कोऽहं सोऽहं ॐ नमो भगवते श्रीरमणाय। जानकी स्मरण जय जय राम।